आई वंश वंश तुला म्हणते ना, बरं मुलं म्हातारपणामध्ये सांभाळत नाही, मुलीमध्ये जी करुणा आहे ती कुणामध्ये नाहीये. किती करुणा आहे का ना. एक बाप आणि एक त्या लेकराची आई, आई मरण पावते. लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला समजेल एका मुलीला किती करुणा असते. ज्या मुलीला गर्भामध्ये मारताय त्या मुलीमध्ये किती करुणा आहे का. बाप आणि आई आणि छोटस असणारी ती लेक, आई मरण पावते. बापाने पुन्हा दुसरा विवाह केला. तुम्हाला समजेल, बापाने विवाह केला. सावत्र आई घरामध्ये आली आणि घरामध्ये आल्याच्या नंतर ती आई सांगू लागली, एकतर मी घरामध्ये राहील, नाही तर तुमच्या मुलीला घरामध्ये ठेवा. दोन्हीपैकी एक तुम्हाला निवडावं लागेल. दोन पर्याय, एक तर मी घरामध्ये राहील, नाही तर तुमची मुलगी घरामध्ये राहील. मी हिला घरामध्ये ठेवणार नाही, स्पष्टपणे सांगितलं. बापाला लेकरावरती मया नाही आली. ऐका, सांगेल मी तुम्हाला, लेकिन परंतु त्या ठिकाणी एका मुलीला किती करुणा असते. ऐका, बापाने सांगितलं, तू काही चिंता करू नको, मी माझ्या मुलीला कुठेतरी नेऊन घालतो. करुणा बघा किती असते. लांब जंगलामध्ये गेला मुलीला घेऊन, टिकास घेतला, फावडं घेतलं, गड्डा खंदू लागला, जेणेकरून सोडून न देता त्या ठिकाणी त्या मुलीला, लहान असताना न कळत मुलीला त्या ठिकाणी मी त्या गड्ड्यामध्ये टाकेल आणि त्या ठिकाणी मी तिला मारून टाकेल. गड्डा खंदू लागले आणि खंदत असताना त्या ठिकाणी घाम त्या बापाला येऊ लागला. बाजूला रुमाल पडलेला होता, त्या मुलीने त्या बापाच्या अंगावरचा त्या ठिकाणी घाम पुसला. ढाळ दिशी त्या बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले. जिच्यासाठी मी त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतोय, त्या चिमुकलीनं त्या ठिकाणी माझा घाम पुसू लागलेली आहे. करुणा ही स्त्रीमधील, मुलीमध्ये असते. गर्भपात करण्याचा अगोदर मनुष्याने विचार करावा, अरे जन्माला आम्हाला घालणारी देखील एक स्त्री आहे, जिने आम्हाला जन्म दिलाय, जिने शूरवीरांना जन्माला घातलं, ती जिजाऊ माता आहे, त्या प्रतिभाताई पाटील आहे. किती किती जिजामाता अहिल्याबाई होळकर या स्त्री होत्या, परंतु क्रांती केली. माझ्या या धर्माला वाचवण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं, ती एक स्त्री होती. जिजाऊ मातेनं आम्हाला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज दिले, ती एक स्त्री आहे. कनकाई मातेने माझ्या तुकोबरायांना आमच्यासाठी दिलं, ती एक स्त्री आहे. जिस नारी ने पैदा किए है भीष्म द्रोण हनुमान, म्हणून स्त्री ही गर्भामध्ये न मारता तिला जन्म घेऊन, अहो स्त्री जर जन्मालाच नाही आली तर त्या ठिकाणी आम्ही एका आईच्या पोटातून जन्माला आलो आहोत ना, हा विचार मनुष्याने कधीतरी केला पाहिजे. बर, स्त्री जन्माला नाही आली तर सृष्टीचा विस्तार होऊ शकणार नाही, आहे की नाही. बाबा एक कीर्तनकार विनोदाने सांगायचे, बाबा मी दृष्टांत ऐकला. तो कीर्तनकार सांगू लागले, मला मुलगी जन्माला आली, मला मुलगी जन्माला आली आणि माझा 2 ताळीचा बंगला झाला. किती ताळीचा बोलत चला, किती ताळी? 2 ताळीचा बंगला माझा झाला आणि मला मुलगा जन्माला आला. कोरोना लागला, कीर्तनच बंद झाले. समजलं नाही का? जाऊ द्या, घरी गेल्यावर समजेल. मला असं वाटतं तुम्ही झोपल्या नाही ना. वरती हात करा सर्वांनी, घ्या वरती हात. ज्याला हात आहे त्याने वरती हात करा, ज्याला हात नाहीये त्यांनी हात खाली ठेवा, आणि ज्याचे हात नसतील देव त्यांचे उद्या हात घेऊन जाईल. वरती हात करा. माझ्यासोबत टाळी वाजवायची. मावशाओ सोबत हो. हा, तुम्हाला हात नाही का? हा, घ्या वर. योग चहा पिऊन मी वरती हात घ्या. सोबत टाळी वाजवायच्या. अरे
सोबत वा सोबत टाळी घ्या हात खाली घ्या. हे जागी आहे की नाही. असो, गर्भपात कधीही करू नका. मनुष्याने विचार केला पाहिजे. विषय चालू होता गर्भपात करणं महापाप आहे. हल्ली डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर सांगतात मुलगी आहे, आणि मुलगी म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगतात की या मुलीला आम्हाला जन्माला येऊ द्यायचा. गर्भपात करतात. भयानक पाप आहे. कंसाने गर्भपाताचं पाप त्याला लागलं, बालहत्येचं पाप लागलं. कंसाला बालहत्येचं पाप लागलं. त्या ठिकाणी गर्भपात मनुष्याने कधी करू नये. गर्भपात करण्याच्या अगोदर कधी आम्ही विचार केलाय का? ऐका ना, विचार कधी मनामध्ये आलाय? ज्या वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विझो गाई.